पती दिवसभर घर चालवण्यासाठी कामाला जातो, दिवसभर कष्ट करतो, पण पत्नी म्हणते मी दिवसभर घरी असते आणि घरात कोणीच नसल्यामुळे मला खूप एकटे वाटतं, मला बोर होतं. मग पती त्याच्या पत्नीवर एवढं प्रेम करतो की तिचं मन लागावं म्हणून तिला एक मोबाईल घेऊन देतो आणि इथेच तो फसतो आणि स्वतःच्या संसाराचं वाटोळं करून घेतो. हो मित्रांनो, पत्नीने मोबाईलचा असा काही वापर केला की तुमच्या अंगाला मुंग्याच येतील. तर तिने नवऱ्याच्या मागे असं काय केलं की तिचाच खून झाला आणि खून करणारा पण तिसराच व्यक्ती निघाला. जाणून घेण्यासाठी संपूर्ण घटनेच्या खोडाशी जाऊया, पण त्याआधी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या भावाला सपोर्ट द्यायला विसरू नका. मग दाबलं का बटन? आणि तुम्ही व्हिडिओ कोणत्या भागातून पाहत आहे ते कमेंट करून नक्की आम्हाला सांगा. तर मित्रांनो, जळगाव जिल्ह्यातील एक खूप लहान असं खेडेगाव होतं. त्या गावात राधिका नावाची मुलगी राहत होती. तिच्या घरची परिस्थिती अतिशय गरिबीची होती. त्यांना 2 वेळच्या जेवणाची पण पडलेली असायची. पण देवाने तिला सौंदर्य मात्र खूप भरभरून दिलं होतं. घरात ती मोठी असल्यामुळे आणि तिच्या लग्नाचं वय झाल्यामुळे आईवडिलांना सतत तिच्या लग्नाची चिंता सतावत होती. म्हणून तिच्यासाठी त्यांनी स्थळ शोधणं सुरू कधीच केलं होतं. काही दिवसातच शेजारीच असणाऱ्या भुसावळ तालुक्यातील एका खेड्यातून तिच्यासाठी एक स्थळ आलं. त्या तरुणाचं नाव होतं प्रकाश. प्रकाश हा बांधकाम करणारा जो मिस्त्री असतो त्याच्या हाताखाली काम करणारा एक साधा, सरळ आणि प्रामाणिक तरुण होता. तो खूप कष्ट करायचा. राधिकाचं रूप पाहताच प्रकाशने क्षणाचाही विचार न करता लग्नाला होकार दिला होता, कारण त्याला मुलगी खूप आवडली होती. मित्रांनो, प्रकाश हा जरी खूप गरीब असला तरी दिसायला चांगला आणि स्वभावाने खूप प्रेमळ असल्याने राधिकाने आणि राधिकाच्या वडिलांनी पण लग्नाचा होकार दिला. आणि दोन्ही घरच्या परिस्थिती बेताचीच असल्यामुळे अतिशय साध्या पद्धतीने राधिका आणि प्रकाशचा विवाह पार पाडला. त्यांच्या लग्नाचे सुरुवातीचे दिवस अगदी स्वप्नासारखे गेले होते. राधिकाने गरिबीशी जुळवून घेत प्रकाशच्या घरच्यांची मनं जिंकली होती. ती सगळं कामं करायची, सासू सासऱ्यांना पण खुश ठेवायची. गावामध्ये आपल्यासारखी सुंदर बायको कोणाचीच नाही याचा प्रकाशलाही भारी अभिमान होता. म्हणून तो त्याच्या पत्नी राधिकावर खूप प्रेम करायचा. मित्रांनो, काही दिवसांनी संसाराला हातभार लावण्यासाठी प्रकाशने राधिकाला बांधकाम साईटवर काम पण शोधून दिले. घरातली परिस्थिती बदलावी म्हणून आता दोघी नवरा बायको ऊन पाऊस वारा याची पर्वा न करता एकत्र काम करू लागले. काही दिवसांनी गाव सोडून ते कामानिमित्त भुसावळ शहरातच एक छोटीशी खोली भाड्याने घेऊन राहू लागले होते. संसाराचा गाडा हळूहळू रुळावर येत होता. याच दरम्यान त्यांच्या आयुष्यात एक आनंदाचा क्षण आला. त्यांच्या जीवनात एका चिमुकल्या मुलाचं आगमन झालं. राधिका बाळंतपणासाठी माहेरी गेली होती आणि काही महिन्यांनी जेव्हा ती सासरी परतली तेव्हा प्रकाशने तिला स्पष्ट सांगितलं होतं, मी एकटा काम करतो, तू फक्त आपल्या मुलाचा सांभाळ कर. आता तुला काम करण्याची गरज नाही म्हणून तू काम सोडून दे. म्हणून मित्रांनो, राधिकाने काम सोडले आणि ती आता पूर्ण वेळ घरी राहू लागली होती. आणि इथूनच त्यांच्या कहाणीला एक वेगळे वळण लागते. कारण प्रकाश दिवसभर बाहेर उन्हातान्हात राबायचा आणि इकडे घरात एकट्या असलेल्या राधिकाचा वेळच जात नव्हता. आणि प्रकाशलाही कामावर बायको आणि मुलाची सारखी आठवण यायची. म्हणून स्वतःच्या पोटाला चिमटा काढून त्याने राधिकाला एक स्मार्टफोन घेऊन दिला, जेणेकरून कामावरून वेळ मिळाला की तो बायकोला फोन लावायचा. पण मित्रांनो, प्रकाशला कुठे ठाऊक होतं की हा स्मार्टफोन त्याच्या आयुष्यातलं सर्वात मोठं वादळ घेऊन येणार आहे. खरं तर मोबाईलची मागणी त्याच्या बायकोने काही दिवसांपूर्वीच केली होती, जेणेकरून तिचा घरात वेळ जावा आणि वाटलं तेव्हा नवऱ्याला फोन करता यावा. म्हणून प्रकाशने तिला मोबाईल घेऊन दिला आणि होत्याचं नव्हतंच होऊन गेलं. राधिका 11वी पर्यंत शिकलेली होती. ती हुशार होती, त्यामुळे तिला मोबाईल मधले सगळे काही फंक्शन्स पटकन समजायचे आणि ती मोबाईल चालवणं काही दिवसातच शिकली. तिने आता फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पण अकाउंट उघडले होते. आणि याच मोहमायाच्या दुनियेत तिची ओळख झाली भुसावळ मध्येच राहणाऱ्या विक्रम नावाच्या तरुणाची. विक्रम नावाच्या तरुणाची तिला फ्रेंड रिक्वेस्ट आली असेल किंवा मेसेज आला असेल, म्हणून सुरुवातीला फक्त हाय हॅलो, मग चौकशी आणि हळूहळू त्यांच्यात तासनतास गप्पा सुरू व्हायला लागल्या. सुरुवातीला हा सगळा टाइमपास होता, पण काही दिवसातच नवरा कामावर गेला की घरात कुणाचेच बंधन नसल्यामुळे राधिका विक्रम सोबत खूप चॅटिंग आणि कॉलिंग मध्ये मग्न राहू लागली. तिने आता विक्रमचा मोबाईल नंबर सुद्धा घेतला होता, म्हणून ती फक्त आता ऑनलाईन चॅटच नाही तर त्याच्याशी कॉलवर पण बोलायला लागली होती. इकडे प्रकाशचा फोन आला की तो सतत बिझी लागायचा. संध्याकाळी थकून भागून घरी आल्यावर तो तिला विचारायचा,
राधिका, तुझा फोन इतका वेळ बिझी का असतो? मी किती वेळा तुला फोन लावला तरी बिझीच येत असतो. त्यावर राधिका अत्यंत सहजपणे खोटं बोलायची. गावाकडे माझ्या आईशी बोलत होते तर कधी कधी नातेवाईकांचं नाव सांगायची. भाबड्या प्रकारचा तिच्यावर आंधळा विश्वास होता, कारण त्याचं तिच्यावर खूप प्रेम होतं. त्यामुळे त्याने कधीच तिच्यावर संशय घेतला नाही. आणि सगळं काही हे असंच सुरू राहिलं. राधिकाला पण समजत नव्हतं, कळत नव्हतं की ती काय करते. आणि ती या दलदलीत फसत चालली होती. आणि ती प्रकाशच्या खऱ्या प्रेमाचा विश्वासघात करत होती. आता मित्रांनो, हे सगळं असं सुरू असताना रिकामं घर आणि आभासी जगातील आकर्षण हे बघून दोघांनी भेटायचा प्लॅन केला. आणि राधिकाने विक्रमला मोबाईलवरून आपला पत्ता पण पाठवला. काही दिवसांनी दुपारी प्रकाश कामावर असताना विक्रम राधिकाच्या घरी अचानक पोहोचला. मित्रांनो, ही यांची पहिली भेट होती. आतापर्यंत फक्त आवाजातून आणि फोटोतून ओळख असलेली राधिका, आणि तिला समोर असं प्रत्यक्ष पाहताच विक्रम तिच्यात हरवून गेला. तो तिला भेटला. राधिकाचा लहान मुलगा हा झोपलेला होता आणि घरात कोणी नसल्यामुळे या संधीचा फायदा घेत त्या दोघांनी सर्व मर्यादा ओलांडल्या. आणि काही वेळ गप्पा गोष्टी केल्यानंतर त्यांच्यात अनैतिक संबंध सुरू झाले. हो मित्रांनो, ज्या गोष्टीसाठी हे लोक प्रेमाचं नाव देऊन भेटले होते, ती गोष्ट आता करण्यासाठी ते तुटून पडले होते. नवऱ्यापेक्षा विक्रम हा जास्त शिकलेला आणि बोलका असल्यामुळे राधिकाही त्याच्या आहारी गेली होती. मित्रांनो, दुपारी 2 ते 4:30च्या या वेळेत त्यांच्यात अनेकदा अनैतिक संबंध प्रस्थापित झाले. संध्याकाळी प्रकाश घरी आला आणि जेवण करून झोपी गेला. त्याला या भयानक फसवणुकीचा अजिबात थांगपत्ता नव्हता. 4:30 नंतर विक्रम हा त्याच्या घराला निघून गेला आणि संध्याकाळी प्रकाश घरी आला आणि जेवण करून तो थकलेला असल्यामुळे झोपी गेला. त्याला या भयानक फसवणुकीचा अजिबात थांगपत्ता नव्हता. पुढचे 4-5 महिने हा वासनेचा खेळ असाच बिनधास्त सुरू होता. पण मित्रांनो, या खेळात अचानक एक मोठा ट्विस्ट आला. विक्रमच्या घरच्यांनी त्याच्यासाठी एक सुंदर आणि सुशिक्षित मुलगी पाहिली आणि त्याचे लग्न ठरले. आता विक्रमच्या आयुष्यात नवी मुलगी येणार असल्यामुळे त्याला राधिका नकोशी वाटू लागली होती, कारण त्याने तिला पूर्णपणे भोगून घेतले होते. म्हणून त्याला आता तिची गरज वाटत नव्हती. त्याने तिचे फोन आणि मेसेजला उत्तर देणे पण बंद केले होते. राधिकाला हे सगळं हळूहळू समजत होतं. तिला हा अपमान अजिबात सहन झाला नाही. तिच्या आत संतापाची लाट उसळली. तिने विक्रमला फोन करून थेट धमकी दिली, तू मला भेटायला ये, नाहीतर आपले सगळे संबंध मी तुझ्या घरच्यांना सांगेन आणि जे काही माझ्याजवळ फोटो रेकॉर्डिंग्स असतील ते पण पाठवेन. विक्रम घाबरून भेटायला आला खरा, पण त्याने तिच्या बोलण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. राधिकाच्या डोक्यात आता सुडाची आग भडकली होती. तिने अत्यंत भयानक पाऊल उचलले. तिने विक्रमच्या होणाऱ्या बायकोचा नंबर मिळवला आणि विक्रम सोबतचे तिचे सगळे खासगी फोटो, व्हिडिओ रेकॉर्डिंग्स त्या मुलीला पाठवून दिले. हे सगळं घडल्यानंतर एक मोठं मॅटर झाले आणि पाहता पाहता विक्रमचे ठरलेले लग्न मोडले. संतापलेला विक्रम थेट राधिकाच्या गल्लीत आला. तिथे जो तमाशा झाला त्याने संपूर्ण गल्ली हादरून गेली. हो मित्रांनो, या तमाशामुळे सर्वांसमोर राधिकाचे खरे रंग उघडकीस आले. गल्लीतल्या लोकांनी आधीही विक्रमला दुपारी घरी येताना अनेकदा पाहिले होते. हे सर्व जेव्हा प्रकाशच्या कानावर गेले तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. तो आतून पूर्णपणे तुटून गेला. ज्या बायकोवर त्याने जीवापाड प्रेम केले, तिच्यासाठी कष्ट केले, तिनेच त्याच्या पाठीत खंजीर खुपसला होता. सत्य समोर येताच प्रकाशने राधिकाला घरातून कायमचे हाकलून दिले. राधिका रडली, खूप माफी मागितली, पण नवऱ्याने तिला माफ केले नाही. नवरा सोडून गेल्यानंतर राधिका आता मुलाला घेऊन एका भाड्याच्या खोलीत एकटीच राहू लागली. तिने विक्रममुळे माझा संसार मोडला, माझ्या संसाराचं वाटोळं झालं, नवरा सोडून गेला म्हणून त्याच्या विरुद्ध भुसावळ पोलिसात तक्रारही केली. काही काळ त्यांचे बोलणे बंद झाले. पण मित्रांनो, म्हणतात ना, एकदा लत लागली आणि वासनेची लत लागली तर ती सुटत नाही. यांच्यात पण तसंच काहीतरी झालं. जे झालं ते विसरून जाऊ मागचं असे म्हणून त्यांनी पुन्हा आपापसात भेटून तडजोड केली आणि पुन्हा वासनेच्या खेळात शरीर संबंध सुरू केले. पण मित्रांनो, या राधिकेची भूक इथेच थांबली नव्हती. या सगळ्यात आता तिने राहुल नावाच्या तरुणासोबत पण ओळख केली आणि त्यालाही आपल्या जाळ्यात ओढले होते.
एके दिवशी विक्रम घरी आला असता त्याला राधिका राहुल नावाच्या मुलासोबत फोनवर बोलत असल्याचे समजले. जेव्हा विक्रमला हे कळले तेव्हा त्याचा रागाचा बडकाच उडाला. नवऱ्याला सोडले, माझ्याशी भांडण केले आणि आता या तिसऱ्याला जवळ केले, या विचाराने विक्रमच्या डोक्यात रागाची ठिणगी पडली. बघा मित्रांनो, एकदा की माणूस कॅरेक्टरलेस होतो आणि या वासनेच्या खोलवर दलदलीत अडकतो, तो अधिकच वाईट होत जातो आणि अधिकच वाईट गोष्टी करू लागतो. तसंच राधिकाचंही झालं होतं. तिने आता नवऱ्यालाच नाही तर तिच्या प्रियकराला पण फसवले होते आणि तिसऱ्याच व्यक्तीसोबत ती आता संबंध बनवत होती. एके दिवशी संध्याकाळच्या सुमारास राधिका साडी नेसून नटून तटून घराबाहेर पडली. विक्रमला हे समजले होते म्हणून विक्रम छुप्या मार्गाने तिचा पाठलाग करत होता. अंधाऱ्या रस्त्यावर राधिका जेव्हा समोरून येणाऱ्या राहुलला भेटायला गेली तेव्हा अचानक विक्रम तिथे प्रकट झाला. त्याने राधिकाचा हात घट्ट पकडून तिला स्वतःकडे ओढले. विक्रमचा तो आवाज पाहून राधिका भीतीने थरथर कापू लागली. त्यांच्यात मोठा वाद झाला. या वादात राहुल मध्ये पडायला धावला, पण विक्रमने थेट खिशातून धारदार चाकू काढला आणि कळाला. तो त्याला म्हणाला, मध्ये येऊ नकोस, आज हिचा खेळ खतम आहे. मध्ये आलास तर तुलाही मारून टाकेन. राहुल घाबरून मागे सरकला. विक्रमच्या डोळ्यात आता फक्त आणि फक्त सूड बदला दिसत होता. त्याने कसलाही विचार न करता राधिकावर चाकूने सलग वार करायला सुरुवात केली. संतापाच्या भरात त्याने तिच्या पोटावरही चाकू खुपसला. राधिकाच्या वेदनेने भरलेल्या किंकाळ्यांनी तो संपूर्ण रस्ता हादरून गेला होता. आजूबाजूच्या लोकांना कळताच लोक धावत येईपर्यंत रक्ताच्या थारोड्यात ती जमिनीवर कोसळली होती आणि विक्रम अंधाराचा फायदा घेत तिथून पसार झाला होता. स्थानिक लोकांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. बघा मित्रांनो, यात राधिकाने जे पाप केले त्याची शिक्षा तिला जिवंतपणेच भोगावी लागली. राधिकाने स्वतःभोवती जी फसवणुकीची आणि खोटेपणाची साखळी जे जाळं विणलं होतं ती पूर्णपणे तुटलं होतं. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि विक्रमला शोधून काढत बेड्या ठोकल्या. मित्रांनो, राधिकाने रचलेल्या या खेळात, या वासनेच्या क्रूर खेळात कोणाला काय मिळाले? मला असं वाटतं प्रकाशचा सुखी संसार मोडला. विक्रमचे आयुष्य एका रागाच्या भरात उद्ध्वस्त झाले आणि तो जेलमध्ये आयुष्यभरासाठी गेला. आणि राधिका, तिला तिच्या कृत्याची अत्यंत भयंकर शिक्षा मिळाली. सोशल मीडियाचा अतिवापर, रिकाम्या मनातील मोह, माया आणि नात्यांमधील फसवणूक माणसाला मृत्यूच्या दारात कशी नेऊन उभी करू शकते याचे हे एक अत्यंत ज्वलंत आणि थरारक उदाहरण आहे. म्हणून मित्रांनो, अशा गोष्टींपासून वेळीच सावध झालं पाहिजे. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? माणसाने नात्यांमध्ये किती प्रामाणिक असलं पाहिजे आणि अशा परिस्थितीत प्रकाशने नक्की काय करायला हवं होतं? माझे विचार मी मांडले, पण तुमचे विचार खाली कमेंट्स मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला आमची स्टोरी टेलिंग आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. काळजी घ्या, सुरक्षित राहा, सावध राहा. धन्यवाद.